बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना। खास फॅमिली सोबत जेवणाची सोय। हॉटेल आयना, किडवाई चौक, सोलापूर। या ठिकाणी रामभाऊ सातपुते साहेब, त्याचबरोबर आपले मंत्री आमदार शुभांगी देशमुख साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतो। भारतीय जनता पार्टीचा जय श्रीराम। आणि राम सातपुते साहेब होऊ शकत नाही, ते ना सोडून टाका। प्रणिती शिंदे, काँग्रेस बिंग्रेस कोण येणार नाही। हात वरती करा। जय श्रीराम। या ठिकाणी उपस्थित आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय बापू, उपस्थित युवा नेता शीतल गायकवाड, रोहित गायकवाड, अमोल गायकवाड, उपस्थित आपल्या महिला युवा मोर्चाच्या कार्यकर्त्या वृषालीताई, रामभाऊ आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व माता भगिनी, युवा कार्यकर्ता बंधूंनो, मित्रांनो, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मोदीजीने मागच्या 10 वर्षामध्ये जे काम केलं ते काम याच्या अगोदर कोणी इतकं चांगल्या पद्धतीचं काम केलं नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सोलापूरमध्ये काल मोदीजी येऊन गेले। नरेंद्र मोदीजीने काय दिलं? तर नरेंद्र मोदीजीने पूर्वी श्रीमंताच्या घरामध्ये गॅस होता, बरोबर ना आजी? कोणाच्या घरात असायचं घर? श्रीमंताच्या घरामध्ये गॅस असायचा। सगळ्यांना नरेंद्र मोदीजीने गॅस देण्याचं काम केलं, गॅस दिला गोरगरिबांना। त्याच्यानंतर मोदीजीने कोरोनाच्या काळामध्ये धान्य दिलं, बरोबर ना? धान्य दिलं मोदीजीने, आम्हा सगळ्यांना कोरोनाची लस दिली, त्याच्यामुळे आपले जीव वाचले। जे काही काम केलंय त्या मोदीजींचा कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी उभा आहे। मला मतदान म्हणजे मोदींना मतदान, कमळाला मतदान म्हणजे मोदींना मतदान। त्यामुळं येत्या काळामध्ये बापूंनी सांगितलं तसं काही लोक येतील, भाषण करतील, परंतु ज्या मोदीजींनी इतकं चांगलं काम केलंय त्या मोदीजींच्या मागे आपल्याला उभं राहायचंय। मोदींनी अजून काय केलं तर मोदींनी मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्यासाठी एक योजना आणली, त्याचबरोबर शहरी भागातील महिलांसाठी बचत गटांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या आणि मोठे कामं, रस्ते असतील, वेगवेगळे कामं असतील, ते मोठे कामं मोदीजींनी केले। आणि मोदीजींच्या आईचं मागे निधन झालं। आई गेल्यानंतर 1 तासानंतर मोदीजींनी कामाला सुरुवात केली। इतके त्या ठिकाणी मोदीजी कामाबद्दल प्रेम असणारे आहेत। मोदीजींनी त्या ठिकाणी प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर मुस्लिम महिला ज्या अनेक वर्षापासून संघर्ष करत होत्या की ट्रिपल तलाक मधून आम्हाला सुटका पाहिजे, तर ट्रिपल तलाकवर सुद्धा बंदी घालायचं काम मोदींनी केलं। त्याच्यामुळे ज्या मोदींनी आम्हाला गॅस दिला, ज्या मोदींनी आम्हाला त्या ठिकाणी सन्मान मिळवून दिला, गोरगरिबांना घरं दिली, त्या मोदींची निवडणूक आहे। इथं राम सातपुते उमेदवार नसून नरेंद्र मोदी उमेदवार आहेत आणि नरेंद्र मोदींच्या मागे तुम्ही ताकदीने उभं राहावं। भविष्यात या सोलापूरमध्ये उद्योग आले पाहिजे, या सोलापूर मधल्या तरुणांना सोलापूरमध्ये काम भेटलं पाहिजे, इथं IT कंपनी आल्या पाहिजे, इथं कंपन्या आल्या पाहिजे। याच्यासाठी सगळ्यांनी मिळून मला आशीर्वाद द्यावेत एवढीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। युतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय रामभाऊ सातपुतेजी ज्यांनी या बैठकीचं आयोजन केलंय, ते शीतल गायकवाडजी, ती सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि मतदार बंधू आणि भगिनी, मागच्या 15 दिवसापूर्वी आपण भारतीय जनता पक्षामध्ये शीतल गायकदादांचा प्रवेश केला, बरोबर? तुमच्या भरोश्यावरती आता त्याने प्रवेश केला
कुठल्या पक्षात प्रवेश केला? भारतीय जनता पक्षामध्ये. आपल्या नेते कोण आहेत भारतीय जनता पक्षाचे? नरेंद्र मोदी. आपल्या तिसऱ्या वेळेस आपल्याला पंतप्रधान कोणाला करायचंय? नरेंद्र मोदीला करायचंय. नरेंद्र मोदींना आशीर्वाद आपल्याला देत असताना आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांचं चिन्ह काय? कमळ. सगळ्यांना माहिती आहे ना? कधी मतदान आहे? 7 तारखेला. मग तुम्ही कुणाला मतदान करणार? कमळाला. आपल्या शेजार पाजाराला नातेवाईकाला काय सांगणार? कमळाला मतदान करा म्हणून सांगणार. बरोबर ना? कमळाला मतदान करा म्हणून सांगणार. आम्हाला आमच्या म्हणजे आपला कर्ता पुरुष कोण आहे? मोदी साहेब. मोदी साहेब आपल्याला घर द्यायला लागले, धान्य द्यायला लागले. सगळ्यात महत्वाचं आपले कोरोना काळातले सगळ्यांचे प्राण वाचवले. त्यावेळेस कसं गडबड चालू होती का नाही? कोण हॉस्पिटलला गेलं की आपल्या मनामध्ये काय यायचं? आपला बी नंबर लागते काय की वाटायचं. पण आपल्याला भगवंतांच्या नंतर कोण सापडल्याला वाचवणार? आपल्याला मोदीने मोदीने 2-2 वेळा लस दिली आपल्याला. त्याच्यामुळे आपण वाचलो. मग ज्याने आपल्याला वाचवलंय त्याला आपल्याला पुढे आणावं लागणार आहे. या देशाचं पंतप्रधान पद द्यावं लागणार आहे. आणि त्यांना देण्यासाठी येत्या 7 तारखेला माननीय रामभाऊ सातपुते आपल्याला आशीर्वाद मागायला आले. मग आशीर्वाद कशाच्या रूपाने देणार? मतदानाच्या रूपाने आशीर्वाद देणार. पण माझी तुम्हाला विनंती आता की पुढच्या काळामध्ये कोणीतरी काहीतरी येणार, तुम्हाला काहीतरी आमिष दाखवणार. बरोबर ना? आम्ही तुमचं अमक करतो, आम्ही तुमचं तमक करतो, काहीतरी आश्वासन देणार. किंबहुना आश्वासन नाही दिलं तर दाब देणार, दबाव टाकणार. बरोबर ना? कुठल्याही आश्वासनाला बळी पडू नका, कुठल्याही दबावाला बळी पडू नका. नसेल तर 1 दिवसापुरती काहीतरी गडबड करणार, काहीतरी आमिष दाखवणार. म्हणून माझं मत आहे कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, कुठल्याही दबावाला बळी न पडता एकच ठरवायचं आपल्याला. येत्या 7 तारखेला कमळ ह्या चिन्हावरती बटन दाबूनच आपल्याला माननीय रामभाऊ सातपुते निवडून द्यायचे. आणि कोणाकोणाला सांगायचे? सगळ्यांना, आजूबाजूच्या आपल्या सगळ्यांना सांगायचे. किंबहुना आपल्या घरच्या मालकाला ताकीद द्या, रात्रीच सकाळी मतदान करून आल्याशिवाय चहा मिळणार नाही. काय म्हणायचं? रात्री सांगा, म्हणजे सकाळी 7 वाजता लगेच उठून जातील. सकाळी 7ची आपली चहा प्यायची सवय आहेच. त्यांना ताकीद द्या, अगोदर मतदान करा, कमळाला करा, मला दाखवा आणि मग तुम्हाला चहा देते. बरोबर ना? असं करणार ना? नक्की तुमच्या भरोश्यावर मी रामभाऊला सांगू. हो, आम्हाला रामभाऊ सगळे मतदान करणार. आजूबाजूच्या महिला सांगणार, कुठल्या आमिषाला बळी पडणार नाही, कुठल्याही म्हणजे आश्वासनाला, खोट्या आश्वासनाला बळी पडणार नाही. एकच करणार. 7 तारखेला कमळ या चिन्हावरती बटन दाबून प्रचंड मताने रामभाऊला निवडून देणार. आपल्याला विनंती करतो की रामभाऊला आम्हाला सर्वांना मार्गदर्शन. मी शीतल सुरेंद्र गायकवाड, एक विजापूर रोडचा एक भाजपाचा सामान्य कार्यकर्ता असून आज बेगर हाऊसिंग सोसायटी येथे आम्ही एक विजापूर रोड परिसरातील नागरिकांना सोयीचं होण्यासाठी भाजपा कार्यालयाचं ओपनिंग माननीय भावी खासदार रामभाऊ सातपुते व लोकप्रिय आमदार दक्षिणचे सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. आणि तसंच रामभाऊ सातपुते यांच्या प्रचारार्थ जाहीर पाठिंबा म्हणून 100% जाहीर पाठिंबा म्हणून आज बेगर हाऊसिंग सोसायटी, विजापूर नाका, रेल्वे हद्दी, महात्मा फुले शाळा या परिसरातून 100% जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज कॉर्नर मीटिंग आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार आम्हाला काल एवढ्या उन्हामध्ये काल आम्ही जाहीर सभेला नरेंद्र मोदीच्या जाहीर सभेलाही जाऊन येऊन तरी आज पण डबल धमाका करून आज पण ती गर्दी मेंटेन करत मोदी साहेबांवर विश्वास ठेवून राम सातपुते साहेबांना मतदान करण्यासाठी आम्ही जाहीर आव्हान केलेलं आहे, जाहीर पाठिंबा दिलेला आहे. आणि तसेच महिलांना की या एरियामध्ये जवळपास 15 ते 20 वर्ष मधुकर आठवले यांनी नगरसेवक झाले आणि त्यांना चालू नगरसेवकाचं तिकीट या परिणिती शिंदेने कापून त्यांना वडापाव विकण्यास भाग पाडले आणि त्यांची परिस्थिती दारिद्र्य देशाखाली आणले.
त्यामुळे प्रणिती शिंदेचा आम्ही जाहीर निषेध करून BJPला म्हणजे भाजपाला, कमळला पूर्णपणे पाठिंबा देऊन मतदान करण्यास आव्हान केलेलं आहे। आणि तसंच या मतदार क्षेत्रामध्ये प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदे यांचं मतदान असून गेल्या वेळेस 2012 साली मी स्वतः निवडणुकीला उभारलेला असताना मेलेल्या लोकांचं 117 मेलेल्या लोकांचं मतदान घेऊन काँग्रेसचा नगरसेवक झाला होता। त्यानुसार ते अजूनही कोर्टात चालू आहे। मग हे लोक EVM घोटाळा, हे घोटाळा, पहिला काँग्रेसचेच लोक घोटाळा करतात आणि हे सत्य आणि कोर्टात अजून केस चालू आहे, त्याला मी पार्टी आहे। त्यामुळे लोकांना मी जाहीर आवाहन केलंय की 100% मतदान भाजपला करावे आणि तसंच विजापूर रोडवरून 10 ते 15,000 लीड देऊन, भरघोस लीड देऊन रामभाऊ सातपुतेला निवडून आणावे आणि मोदी साहेबांना गिफ्ट द्यावे एवढं विनंती केलेलं आहे। एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय श्रीराम। सोसायटीतून एक कार्यकर्ता म्हणा नाही तर एक नागरिक आहे। आम्ही शीतलदादाच्या मागे पाठिंबा जसा देतोय तसं दादा समोर जाऊन आपले लोकप्रिय बापूसाहेब आमदार त्यांना पाठिंबा देत आहेत। परत आपले रामभाऊ सातपुते साहेब ह्यावेळेस खासदारकीला थांबलेले आहेत, तर आमचं पूर्णपणे त्यांना पाठिंबा आहे। आम्ही पूर्ण सगळे जनतेला घरातून, आणि आम्हाला तसं तरी सांगायची गरजच पडणार नाही, कारण आम्हाला माहित आहे की आमच्या एरियामध्ये की दादा एक असा माणूस आहे की आम्हाला कुणालाही सांगावं लागणार नाही। दादा जरी म्हणले की आपल्याला सगळ्यांना 7 ते सकाळी 7ला जाऊन 8 वाजेपर्यंत आपल्याला फक्त कमळाला जाऊन आपल्याला वोटिंग करायचं आहे, तरी आमच्या महिला सगळ्या घरातून आणि सगळे माझे भाऊ सगळे बाहेर पडून आमच्या दादाचा शब्द पाळणार आहेत। हे आम्ही 500च्या बॉन्डवर लिहून जरी ते म्हणलं तरी आम्ही लिहून द्यायला तयार आहे, कारण आम्हाला एवढा दादावर विश्वास आहे। आम्ही दादाच्या पाठीमागे थांबलो म्हणजे एक मोदी साहेबांच्याच पाठीमागे थांबल्यासारखं आहे आणि आम्ही दादांना मतदान करणार म्हणजे आम्ही मोदी साहेबांना मतदान केल्यासारखं आहे। दादा जिथं जातील तिथं आम्ही आहोत आणि दादा आमच्या मोदी साहेबांच्या पाठीमागे आहे, म्हणजे आम्ही सगळी जनता सगळे मोदी साहेबांच्या पाठीमागे आहे। आम्ही पूर्णपणे सगळ्या गल्लीतले लहान मोठे सगळे थोर, सगळे 18 वर्ष 21 वर्षापर्यंत आताची नवी पिढी सगळ्यांना धरून आम्ही रामभाऊ साहेबांना आम्ही निवडून देणार, हे आम्ही 100% सांगतो आहे। त्यांनी खासदार झाले म्हणून मी आताच सांगते, मला एवढं 100% खात्री आहे। जय श्रीराम। वृषाली चालुक्य भाजपची कार्यकर्ती आहे आणि इंदिरानगर हाऊसिंग सोसायटीची चेअरमॅन आहे। तर आज आमच्या इकडे कार्यक्रम आमच्या दादांनी घेतला, शीतल अण्णा गायकवाडांनी, आणि चांगला म्हणजे आम्हाला इकडे प्रतिसाद खूप चांगला मिळतोय। BJPला शहरातच सगळीकडे चांगला प्रतिसाद मिळतोय। आजच्या कार्यक्रमातही तुम्हाला दिसेल की दादांची किती मेहनत लागलेली आहे, इथे किती बायका आलेल्या आहेत। ह्याच्याने आपल्याला कळतं की आपला हर एक कार्यकर्ता काम करतोय, ग्रासरूट लेवलचा असेल किंवा वरचे कुठले पदाधिकारी असतील, हे सगळे खाली उतरून आमच्या मोदींना आम्हाला निवडून आणायचंय या भक्तिभावाने सगळे कामं करतायत। आता एक वातावरणच तयार झालंय। कालच्या तर कार्यक्रमानंतर मोदीजींच्या सभेनंतर एक अजून पॉझिटिव्ह वातावरण झालेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही आता बघतोय की आमचेच खासदार निवडून येणार आहेत, त्याचीच आम्ही आता वाट बघतोय। तर बाकी काय निकाल लागल्यावर सगळ्यांना कळेलच की आमचे किती भाग्य आहेत की आम्हाला परत प्राईम मिनिस्टर म्हणून नरेंद्र मोदीच मिळत आहेत। सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना। चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन हंडी, आईना स्पेशल चिकन तंदुरी, चिकन 65, चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध। एक बार खाओगे तो बार बार आओगे। फॅमिलीसाठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल, पार्सलची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आईना मध्ये। सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल आईना टेस्टसाठी एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता किडवाई चौक सोलापूर। ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ताक शेख 9975 46 67 20 आणि 7972 05 50 22।